नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवेकर. आजचा विषय 2026 मध्ये कर्क राशींसाठी फळ. कर्क राशींच्या जातकांनी काय नियम पाळावेत, काय नियम पाळू नयेत व कसा धनलाभ होणार आहे हे सर्व काही जाणून घेऊ. त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर जाणून घेऊ 2026 चं फळ. आपल्याला 2026 चा काळ कर्क राशीसाठी अत्यंत खर्चिक जाणार आहे. विनाकारण खर्च वाढतील, मानसिक असमाधान लाभेल, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही भावनिक अति विचार करताल. त्यामुळे तुम्हाला थोडं आयुर-आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही उत्तरोत्तर प्रगती तुमची ह्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होईल. पण कुठलीही गोष्ट तुम्ही विचारपूर्वक, परीक्षापूर्वक, अनुभवपूर्वकच पाऊल टाकावा. नोकरीमध्ये स्थिरता लाभेल, उत्तरोत्तर प्रगती होईल, प्रमोशन होतील, विवाहाचे योग तुमचे अत्यंत सुंदर राहतील. पण मध्यंतरी जो मार्च महिन्यानंतर मार्च ते जून महिन्यापर्यंत मधला काळ थोडा खडतर राहील. विनाकारण खर्च होतील, नुकसानी होतील, कुटुंबामध्ये मानसिक अशांतता लाभेल, घरामध्ये पती-पत्नींमध्ये वाद निर्माण होतील. स्त्रियांसाठी विशेषतः घरामध्ये वादविवाद टाळावेत. त्यानंतर तुम्ही 2 जून नंतर गुरु ग्रह तुमच्या राशीला अत्यंत ऊर्जा निर्माण करणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे तुमची नवीन उत्तर प्रगती होईल. कार्यामध्ये यश प्राप्ती होईल. कुठल्याही कामामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. त्यानंतर तुम्हाला सप्टेंबर ते डिसेंबर महिन्याचा परत काळ तुम्हाला थोडा अनिष्ट जाईल. शनी ग्रह तिथं तुम्हाला सौम्य मिश्र फळं देईल. त्यावेळेला तुम्ही बटुक भैरवाची उपासना करणं गरजेचे राहील. त्या काळ तुमचा थोडा बदनामीचा राहील. अन्नदान, गोरगरिबांना अन्नदान करा. गाईला, कुत्र्याला अन्नदान म्हणजे पशूंना अन्नदान, पक्ष्यांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला वर्ष सुखाचे जाईल. धन्यवाद.